चाळीसगाव तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, जिथे शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत। ज्वारी, मका आणि भरड धान्य नोंदणीसाठी गेल्या 2 दिवसांपासून शेतकरी सहकारी संघ लिमिटेड चाळीसगाव येथे शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे, मात्र अद्यापही अधिकृत नोंदणी प्रक्रिया सुरू झाली नाही। जळगाव जिल्ह्यातील 18 शेतकरी संघ संस्थांना 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच 1 मे ते 30 जून या कालावधीत शासकीय खरेदी होणार आहे, यासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे। पण पणन विभागाच्या स्पष्ट आदेशानंतरही चाळीसगाव येथील शेतकरी सहकारी संघाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। माझे नाव बाबूलाल सुरेश ब्राह्मणकर, मी राहणार दसके बर्डी। मी मागच्या पावसाळ्याच्या पिकामध्ये मक्याची लावणी केलेली होती आणि मक्का नोंदून गेलो होतो। तो नोंद झाल्यावर सुद्धा माझा मक्का शेवटी धनूर लागले तरी मोजला गेला नाही आणि ह्या लोकांनी वशिल्याचा मक्का मोजून घेतला आधी। आणि आता ही ज्वारी नोंदसाठी 2 दिवसापासून फिरत होतो, तर आम्हाला रात्री माहीत पडलं की तिथून आलेलं आहे असं नाव। तर मी नोंदण्यासाठी आलो, तर आजही लोक अजून इथपर्यंत आलेले नाही आहेत। प्रशासकीय जे कर्मचारी अजून आलेलेच नाहीत बरं का, फक्त शेतकरी जिथं गोळ करतायत, शेतकरीची यादी बनवून ठेवलेली आहे आणि आम्ही 2 दिवसापासून आलेलो आहे तिथं। प्लस इथं बडगाव, पाचोरा, पारोडा त्यांना नोंदणी चालू झाली, पण चाळीसगावचे अजून काहीच नाही, कोणीच इथं शासकीय कर्मचारी कोणीच आलेले नाही तिथं। नमस्कार, माझं नाव संजय सुनील देशमुख, राहणार पातोंडा। मी शेतकरी संघ चाळीसगाव इथं आलेलो होतो। इथं नोंदणीसाठी कालपासून कोणी कोणत्याही वही घेतं साधी आणि नोंद करतं, माझा नंबर आहे असं सांगतं, पण नंबर कोणाचाच लावलेला नाही आहे। अधिकारी 12 वाजले तरी कार्यालय उघडं नाही। आज कोणी सांगतं माझा 5 नंबर आहे, कोणी 10। इथं शेतकऱ्यांमध्येच वाद होत आहे। ते शासनाने याची दखल घेऊन योग्य स्लॉट जसा कपाशीला काढला होता ऑनलाईन प्रणाली, तसा काहीतरी वापर करावा, हीच तुमच्या न्यूज मार्फत विनंती। यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून वेळेत नोंदणी न झाल्यास शासकीय खरेदीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणामुळे प्रशासन काय लक्ष देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आनंद गांगुर्डे, इंडिया स्टिंग न्यूज, चाळीसगाव।